असं वाटप करून आपण भैयांचा वाढदिवस साजरा करायचा असं आपण ठरवलं। अशा या कार्यक्रमासाठी वेळात वेळ काढून उपस्थित असलेले आपले सर्वांचे मार्गदर्शक कुमार शेख माने आवर्जून आपण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने आपलं मनापूर्वक स्वागत करतो। आज या ठिकाणी दोन्ही शाळेतील म्हणजे आगोजी नंबर 2 आणि 3 ह्या दोन्ही शाळेतील विद्यार्थ्यांना स्पोर्ट्सचं गणवेश टोटल विद्यार्थ्यांना द्यायचा आम्ही त्यांच्या वाढदिवसानिमित्त निर्णय घेतला। तर मी जास्त बोलत नाही, परंतु आदरणीय सर्व बसलेले व्यासपीठ समोर बसलेले सर्व माझा मित्र परिवार, छोटा मित्र परिवार, माझ्या महिला भगिनी, त्या सर्वांच्या साक्षीने शेठ मी आणखीन एक सांगतो की चालू शैक्षणिक वर्षासाठी हे स्पोर्टचं आपण म्हणजे ड्रेस दिला, हे किट दिलं, परंतु तर सर्वांच्या साक्षीने सांगितल्यानंतर माणूस खोटं बोलत नाही। मी सर्वांच्या साक्षीने आणखी सांगतो की येणाऱ्या शैक्षणिक पूर्ण वर्षासाठी कुठल्याच विद्यार्थ्यांनी पेन, पेन्सिल, फुल्लबर किंवा वही वगैरे काहीच आणायचं नाही। हे सर्व साहित्य शैक्षणिक वर्षासाठी मी पुरवण्याचा तुम्हाला मी सर्व गावस्थान म्हणजे ग्रामस्थांसमोर शब्द देतो केला आणि आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मी प्रथम सर्वांचं स्वागत करतो। असेच उपक्रम राबवून जर का आपण वाढदिवस साजरे केले तर जे गरजू असतात त्यांना खरी गरज असते, त्यांची ती गरज भागते आणि त्या माध्यमातून काही ना काही सेवा घडते, समाधान लागतं। आणि अशा प्रसंगी उपस्थित असलेले या गावचे सरपंच चांगले बाबा, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मनोहर भाऊ, सिने अभिनेते गुणवरे साहेब, परबत भाऊ डुके, शिवाजी नाना, अनिल लोखंडे, लक्ष्मण लोखंडे, दशरथ लोखंडे, विजय डुके, निलेश डुके, मच्छिंद्र डुके, महेंद्र लोखंडे, नरेश लोखंडे, सुरेश आबा डुके, शीतल घोरपडे, किरणताई लोखंडे, संजयजी लोखंडे, महादेव कुंभार, अविनाशजी लोखंडे, प्रकाशजी लोखंडे, स्वप्नीलजी लोखंडे, सिकंदर लोखंडे, उमेश लोखंडे, हर्षद लोखंडे, संतोष लोखंडे, अशोक कांबळे, लोखंडे, लोखंडे, गोविंद लोखंडे, नागे बाप्पा, त्यानंतर असे कार्यक्रम जर झाले सर्वांना समाधान मिळतं। आपल्या सगळ्यांचे जर का वाढदिवस साजरे करायचे असतील तर अशाच पद्धतीने करावेत, अशा प्रकारची आपण सर्वांना विनंती करतो। हे आगोजी हे गाव आमच्या मान्य परिवाराने आताच गुणवरे साहेबांनी सांगितलं आमचे उपकार या आगोजीचे उपकार आमच्यावर ज्यावेळेला अडक दुकान सुरू केलं असेल, किराणा दुकान सुरू केलं असेल, त्या सगळ्या कामामध्ये या आगोची गावाने योगदान दिलेलं आहे। त्या सगळ्यांनी आपलं घरचं दुकान आहे अशा पद्धतीचं
अशा पद्धतीचे काम करून किंवा मदत करून आम्ही जे काम करतोय त्याच्यामध्ये त्यांनी प्रेरणा दिलेली आहे आणि त्या प्रेरणेच्या माध्यमातूनच आपण आडत दुकान असेल किंवा दूध संस्था असेल, ऑइल फॅक्टरी असेल, जे जे काम करतोय ते सगळं करत असताना तुमची सगळ्यांची प्रेरणा असल्यामुळंच आम्ही ते करू शकतो असं आम्ही मानतो आणि भविष्यामध्ये सुद्धा अशीच प्रेरणा आमच्या मागे उभी ठेवावी अशा प्रकारची कळकळीच्या आग्रहाची विनंती करतो. आणि आजच्या दिवशी चांगदेव बाबांनी हा चांगला उपक्रम केला त्याबद्दल पुन्हा एकदा त्यांचे आभार मानतो. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला. मला जरी थोडा वेळ झाला असला, काल मी औरंगाबादला गेलो होतो, यायला उशीर झाला, त्यामुळं माझ्यामुळं तुम्हा सगळ्यांना जास्तीचं थांबावं लागलं, त्याबद्दल क्षमा मागतो. आणि असेच कार्यक्रम तुम्ही राबवत राहा. त्या सर्व कार्यक्रमांना मी येत जाईल अशा प्रकारचे तुम्हा सर्वांना मी ग्वाही देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. या ठिकाणी आपण सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून माने कुटुंबीय या तालुक्यामध्ये नेहमीच अग्रेसर असतंय आणि त्याचबरोबर बहिणीच्या सुद्धा सहकार्याने बरेच या ठिकाणी मागील काळामध्ये बांधकाम सभापती पदावर असताना भरपूर या ठिकाणी काम या ठिकाणी बहिणीच्या माध्यमातून झाली आणि म्हणून असंच सहकार्य या ठिकाणी आपण आमच्या शाळेच्या कार्यक्रमाला आपण आलात त्याबद्दल मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो. आणि आता या ठिकाणी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी आपण शालेय साहित्य व जो स्पोर्टचा गणवेश आहे या ठिकाणी आपण मुलांना प्रातिनिधिक स्वरूपात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते आपण या ठिकाणी वाटप करावं अशी प्रमुख मान्यवरांना मी विनंती करतो. झालं का? इकडं बघा.